आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या भाऊकीची पहिली सहल एवढी भारी सक्सेसफुल होईल म्हणून. एक तर आमचं स्वामींचं दर्शन, तुळजाभवानीचं दर्शन एवढ्या शांत पद्धतीनं झालं ना, आणि मनसोक्तपणे दर्शन झालं. आम्ही तिथं बसून पण होतो 10-15 मिनटं. मस्त अन्नछत्रेमध्ये जेवण पण झालं अक्कलकोटमध्ये. आणि आम्ही 5 वाजता अक्कलकोटवरून पंढरपूरला जायला निघालो. रस्त्यामध्ये खायला म्हणून काकडी घरून येतानाच आणलेल्या होत्या. मस्त 1-2 किलो काहीतरी आणलेल्या होत्या. चटणी मीठ लावून सगळ्यांनी जबरदस्त खाल्ल्या. आणि संध्याकाळी असं सूर्य मावळायच्या वेळेला काय भारी निसर्गाचं वातावरण, काय सांगू तुम्हाला, लय भारी वाटत होतं. असलं तांबडं तांबडं आकाश दिसत होतं, एका साईडला काळं दिसत होतं. आणि ही आमची मिनी बस आम्ही केलेली होती, 32,000ला केलेली होती बरं का, 2 दिवसासाठी. छानपैकी आमचं दर्शन झालं. आता आम्ही पंढरपूरला निघालेलो. बाकीचे जाऊ दे. पंजाबी हेअरस्टाईल झाली का माझी. सगळ्यात स्वस्त ड्रेस घेतलेला होता, फक्त 450ला ठाणे मार्केटमध्ये घेतलेला. एवढा छान दिसेल मला पण वाटलं नव्हता. कॉटनचा होता, प्युअर कॉटनमध्ये, भारी वाटत होता. फोटो पण माझे लय भारी आले अक्कलकोटमध्ये. तर आमचं दर्शन झालं 6 वाजता. 7-7च्या दरम्यान आम्ही चहा प्यायला थांबलो आणि 8 वाजता आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री केली. काय तुम्हाला सांगू, सगळीकडं आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू होता ना, त्यामुळे सगळीकडं असे ना बोलतात ना, काय मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. असं वाटत होतं आम्ही 400-500 वर्ष इतिहासात मागे गेलेलं आहे. पंढरपूरमध्ये सगळीकडे आपल्या महाराजांचे पुतळे, संभाजी शंभू महाराजांचे पुतळे, लहान लहान मुलं उंटावरती बसलेली तलवार घेऊन, बघून एवढं भारी वाटत होतं ना. मावळ्यांचे पुतळे बघायला भेटत होते. आणि हा तर आपल्या महाराजांचा मस्त होता, म्हणजे तुम्हाला शब्द सांगू शकत नाही, लय भारी वाटत होता. लाईटीमुळे ना तो असं उठून दिसत नव्हता कॅमेऱ्यामध्ये, पण समोरासमोर बघायला अंगावरती काटाच आलेला होता. 8च्या दरम्यान पंढरपुरामध्ये बसलो. सगळीकडं असलं वातावरण, ज्या त्या घरातनं ना असा कीर्तनाचा टाळ मृदुंगांचा आवाज येत होता. आम्ही थकलेलो होतो. डायरेक्ट आहे ना प्रसिद्ध पंढरपूरचं प्रसिद्ध माने खानावळ आहे ना, आम्ही तिथं गेलो. म्हणजे त्याचं यूट्यूबवरतीच आम्ही शोध काढलेला होता. एवढं भारी जेवण असायला ना वाटलं नव्हतं, एकदम घरगुती. त्या मावशीने बनवलेलं एवढ्या माणसांचं जेवण. आम्ही अगोदरच फोन करून सांगितलेलं आमचे 10-12 जण आहेत आणि 5-6 मुलं आहेत तेवढ्यांसाठी जेवण म्हणून. आणि आम्ही तिथं बसलो. अगदी 5 मिनिटात असं मांडी घालून छान असं पत्रावळीमध्ये जेवण आलं. चपाती, कोबीची भाजी आणि हे जी मटकी कडधान्याची भाजी होती, वरण होतं, भात होतं, वाटाण्याचं कालवण सुद्धा होतं. आणि मला सगळ्यात जास्त आवडलं काय माहिती आहे का हो, कोबीची भाजी आवडलेली होती. एवढे सगळेजण पोट भरून जेवले. आणि हो, सोबत आहे ना खरडा पण होता, म्हणजे ठेचा ठेचा. खूप दिवसांनी असा गावचा खरडा खाल्लेला. वाढायला माणसं कमी पडत होते म्हणून आमचे भाऊच जेवण वाढत होते सगळ्यांना. सगळ्या शेवटी ती कडधान्याची भाजी आणि वरण भातासोबत. हा काय पोटभरण. आणि फक्त 100 रुपयेमध्ये बरं का. जुने माने भोजनालय आहे बघा, वरती कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. कधी पंढरपूरला गेला ना नक्की जा. अख्ख्या फॅमिली, म्हणजे 100 रुपयेमध्ये पर पर्सन कुठे जेवायला भेटणार आहे. हॉटेलला पण मागे पाडायला एवढं भारी जेवण होतं. आता आम्ही ना पहिलेच आहे ना, आम्ही सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शोधून काढलेले होते. पर पर्सन 130 रुपयाने आम्ही हे सुद्धा रूमसुद्धा बुक केली. 2 रूमा बुक केलेल्या होत्या आणि आम्हाला एक्स्ट्रा गाद्यासुद्धा भेटलेल्या होत्या. आजची रात्र आम्हाला तिथेच काढायची होती पंढरपूरमध्ये. आणि सकाळी म्हणजे आम्ही पहाटेचं 4 वाजता उठलेलो होतो, कारण काय एवढे माणसं आवरायचं, 2च बाथरूम असणार. तरी पण आमचं काहीतरी 6-6:30च्या दरम्यान आहे ना सगळ्याच 13-14 जणांचं आवरून झालं. आम्ही जिथं राहिलेलो होतो ना, श्री संताबाई मठामध्ये आम्ही राहिलेलो होतं. खालच्या हॉलमध्ये ना रात्रभर भजन कीर्तन चालूच होतं. त्याचा आवाज कानावरती येत होता. ते भजन ऐकता ऐकता कधी झोप लागली आम्हाला पण माहीत नाही, कारण का आम्ही जाम थकलेलो होतो. आता आम्ही जिथं मठामध्ये राहिलेलो त्याच्या मागच्याच चाळीमध्ये भोजनालय होते, माने भोजनालय. आणि अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती ना आपल्या विठ्ठलाचं मंदिर होतं आणि चंद्रभागा नदीसुद्धा होती. रस्त्यावर बघताय ना तुम्ही अशी टोपी घातलेली माणसं, धोतर घातलेली माणसं. आणि प्रत्येक घरामध्ये
जेमतेम प्रत्येक घराचा मठ तयार झालेला होता. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अशा लांबच्या माणसांना राहायची सोय होती आणि विठ्ठल रुक्माईचं मूर्ती होती. भजन कीर्तनाचा आवाज प्रत्येक घरातून येत होता. सकाळी 6 वाजता घरापुढे आहे ना सगळ्यांनी सडा टाकून रांगोळी काढलेली होती. बघून अगदी भारी वाटत होतं. 10 मिनिटात आम्ही चंद्रभागेच्या किनारी होतो. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, म्हणजे आपलं एवढं ऐतिहासिक शहर आहे, विठ्ठलाचं शहर आहे, पण येणारे पर्यटक वगैरे खरं सांगू का, घाण बघून त्यांना वाईट वाटली. जिकडं तिकडं म्हणजे चंद्रभागेच्या किनारी घाण करून ठेवलेली होती. बाथरूम आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे होत्या. ते बघून थोडंसं मन आहे ना, खरं सांगते, खरंसं वाईट वाटलं. पण जाऊ दे, एवढ्या मी पहिल्यांदा आयुष्यात लहानपणी कधी आजी मामाबरोबर पंढरपूर बघितलेलं ते आठवत पण नाही. त्यामुळे पंढरपूर बघायची एवढी इच्छा होती ना. सगळ्यांनी असे छान दिवे घेतले, नदीमध्ये सोडले आणि आम्ही म्हणजे तिकडूनच आंघोळ वगैरे करून आलेलं होतं. पण आपलं एक संस्कार म्हणजे असतात की चंद्रभागेमध्ये आलं आहे म्हणून सर्वांनी असे हातपाय वगैरे धुतले, नमस्कार केला आणि आम्हाला उगवता सूर्य बघायला भेटला. नदीच्या किनारे असणाऱ्या पुंडलिक मंदिरामध्ये बोलतात की, असं मी ऐकले की ह्याचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन पूर्ण होत नाही आहे. म्हणून पुंडलिक ह्या मंदिरामध्ये आलो तर तिथं शृंगाराचं काम चालू होतं. म्हणजे 10 ते 15 मिनटातच आम्हाला तिथे नंबर आला आणि नदीच्या काठावर शिवलिंग होता. माझा रोजचा अभिषेक करायचा चुकला नाही. महादेवाला आम्ही सगळ्यांनी अभिषेक घातला आणि नदी एवढी सुंदर, उगवता सूर्य, एवढं छोटंसं ते शिवलिंग होतं ना आणि नंदी महाराज पण एवढे छोटे होते ना, एका झेंडूच्या फुलांमधून सुद्धा ते दिसत नव्हते. त्यामुळं ना एवढं क्यूट छान छान वाटत ना, असं नदीच्या पायऱ्यावरती दगडाच्या पायऱ्या आणि त्याच्यावरती ते शिवलिंग होतं. चक्क चंद्रभागेच्या पाण्याने मला महादेवाचा अभिषेक घालायला म्हणजे भेटलं. म्हणजे तुम्हाला काय सांगू. आणि परत मंदिराकडून जाताना मला कोण भेटलं माहिती आहे का, तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे हिरो आहेत ना, आपले मराठी सिरियलचे हिरो, ते भेटले. मी त्यांना त्यांच्याशी जाऊन बोलली सुद्धा आणि फोटोसुद्धा काढला. चहूकड बहरला राना, पाटामध्ये झुळू झुळू पाणी. अगदी चंद्रभागेच्या किनाऱ्याला त्यांच्या कोणत्या तरी सिरियलचं किंवा कशाचं तरी शूटिंग चाललेलं होतं. पण बोलताना भीती वाटत होती, पण ते काहीसुद्धा बोलले नाही आणि छान असा फोटो काढला. आता आम्ही दर्शनाकडे चाललेलो होतो. लाईन आहे ना, आम्ही जाताना आहे ना कमी होती आणि आम्ही चंद्रभागेचं दर्शन करून येतो तर लाईन एवढी वाढली ना, म्हणजे तुम्हाला सांगू फक्त 7-7:30च वाजलेले होते आणि आम्ही काहीतरी, लाईन तशी पटापट सरकत होती पण 2 तास तरी लाईनीमध्ये होतो. अशी वरून पुलावरून अशी लाईन होती आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भजन कीर्तनाचा आवाज. दर्शन झालं, चरण स्पर्श झालं, रुक्मिणीचं चरण स्पर्श झालं, लय भारी दर्शन झालं. मला ना अक्षरशः आहे ना, रुक्मिणीच्या पायाला जेव्हा स्पर्श केला ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून आहे ना, खरं सांगते पाणी आले. बोलतात ना, पूर्ण एकच देवस्थान इथं आहे की आपल्याला विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं चरण स्पर्श करायला भेटतं आणि आम्हाला एवढं सुंदर चरण स्पर्श झालं ना, म्हणजे एवढं लईच भारी वाटलं. मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मी इमॅजिन पण केलं नव्हतं की माझं एवढं छान दर्शन होईल विठ्ठल रुक्माईचं. म्हणजे तुळजाभवानीचं सुद्धा झालं, अक्कलकोटचं सुद्धा झालं स्वामीचं, पण सर्वात छान रुक्माईचं झालं. मला रुक्माईचं दर्शन खूप आवडलं. आम्ही बाहेर आलो, थोडंसं तिथं मार्केट असतं, मार्केट फिरलं आणि सगळ्यांनी चुडा भरायचं ठरवलेलं होतं. म्हणजे आम्ही ह्याच्या तुळजाभवानीमध्ये हिरवा बांगड्या तर भरलेल्याच होत्या, पण इथं जो चुडा असतो ना, ह्या संक्रांतीला मेन घालतात, तो घालायचा होता. मला एवढा आवडला ना. मी गुलाबी कलरचा चुडा भरला, माझ्या भाऊजनं मल्टी कलरचा भरला आणि जाऊबाईने पण भरला. म्हणजे मावस जाऊबाईने सगळ्यांनीच चुडा भरलेला होता. फक्त 20-30 रुपयाचं. छान वाटलं चुडा भरून. आणि मला एक माळ घ्यायची होती. माझी अगोदर जप माळ आहे, पण म्हटलं चल पंढरपूरला आलोय तर एक जप माळ तर घेतलीच पाहिजे आणि ही मी मोठ्या मण्याची घेतली, माझ्याकडे छोट्या मण्याची होती. आता आम्ही जेव्हा लाईनीत उभा होतो ना, आता पहाटे 6 वाजता निघालेलो होतो, कोणीच काही खाल्लेलं नव्हतं. लाईनीत उभा होतो ना, बघा ही वरून लाईन जाते आणि प्रत्येक ठिकाणी अशा खुर्च्या आणि पिठलं भाकरी, काहीतरी कुठे 30 रुपयाला कुठे 40 रुपयाला असं पिठलं भाकरी होतं. म्हटलं काय ते वडे बिडे वडापाव बिडापाव खाण्यापेक्षा कारभारी म्हणाले चला पिठलं भाकरी आणि खरडा खाव्या. मस्तपैकी एका भाकरीतच पोट भरलं. 40 रुपयेवाला आम्ही खाल्लं, एका भाकरीत पोट भरलं. आणि 11 वाजता
म्हणजे आम्ही 6 वाजता 6:15ला निघालो आणि 11 वाजेपर्यंत आमचं सगळं दर्शन झालं, मार्केट फिरून झालं, जिथं जिथं फळं प्रसाद सगळं काय आम्ही घेतलं आणि आम्ही आलो आमच्या मिनी ट्रॅव्हल्समध्ये. आता आम्ही चाललोय जेजुरीला. आता जाता जाता टाइमपास म्हणून आहे ना कारभाऱ्यांनी अगोदरच खोकळं भरून आहे ना चिरमुरं आणलेलं भेळ करायला. रडायला लागली का काही? अगं 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 राहू दे राहू दे. पहाटे 4ला उठलेलं त्यामुळे पोरं एकमेकाच्या अंगावरती अशी पालतून पालतून पडलेली, ढाराढोर सगळी झोपलेली होती. आम्ही पण चांगली 1-1.5 तास झोप काढून आहे ना भेळ बनवायला घेतलेली. आता मस्त गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळणार होतं. चिरमुरं तोंडात काढलं टाकलं की हवेतनं बाहेर उडून जात होतं खिडकीच्या. झालं का भेळवाली आहे? भेळवाली झालं का? घरून येताना सुरी बिरी लिंबू बिंबू आणलेला, कोण कांदा कापत होतं, कोण काढत होतं, कोणी द्रोवण काढलेले होते सर्वांना खायला देण्यासाठी. आता मिक्स कशात करायचं होतं म्हणून घेतल्या 2 पिशव्या, अर्धा भात केलं आणि असं चांगली खळखळून अशी भेळ मिक्स केलेली होती. आणि वाटलं नव्हतं की बाबा एवढी चांगली लागेल. थोडीशी आंबाट आंबाट झालेली होती कारण त्यात कैरी पण टाकलेली होती, कच्ची कैरी अशी गाबळलेली होती आणि त्यात लिंबू पिळलेलं, त्यामुळे जरा जास्तच आंबट लागलेलं. पण ते सगळ्यांबरोबर खाता खाता आणि भुकेच्या तडाक्यामध्ये चांगलं ते पिशवी भरून सगळी भेळ गेली बघा पोटामध्ये. आणि परत जी झोप लागलेली होती, अंगामध्ये तरतरी आली. मला वाटते पंढरपूर ते जेजुरी असा 2 का 3 तासाचा रस्ता आहे. आम्ही 11 वाजता निघालेलो आणि 2 वाजेपर्यंत दुपारच्या आम्ही जेजुरीला पोहोचलो. जेजुरीला जायच्या अगोदरच आमच्या भाऊंच्या अंगात आलेलं होतं बाबा. काय असलं ना मजाक मस्करी आमची गाडीमध्ये चालूच होती. मी खरं सांगू का, रुसवं फुगवं विसरून जावं, आयुष्याचा एन्जॉय घ्या, म्हणजे चांगले क्षण आठवणीत राहतात. दुःख तर काय सगळ्यांनाच पडलेलं आहे. सगळ्यांबरोबर असं फिरण्यात एक वेगळीच मज्जा असते. आता आम्ही आहे ना मस्तपैकी जेजुरीला पोचले, पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून जेजुरीचं दर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत बोला हर हर महादेव.